आपल्या घरातच महिलांना बाहेरून बोलावून वेश्या व्यवसाय करायची डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी केला पर्दाफाश। पालवण चौकात वेश्या व्यवसायावर छापा, पीडित महिलेची सुटका, दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीडच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना 19 डिसेंबर रोजी दुपारी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीत पालवण रोडला पालवण चौकजवळ एक महिला एका पुरुषाच्या मदतीने आपल्या राहत्या घरामध्ये महिलांना बाहेरून बोलावून वेश्या व्यवसाय करत आहे। सदर माहिती वरिष्ठांना देण्यात आली। त्यावरून वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले। त्यावरून पीआय कस्तुरे व अमहावाप्र कक्षाच्या प्रमुख पीएसआय पल्लवी जाधव या व त्यांच्या संपूर्ण स्टाफसह तसेच डमी ग्राहक व पंचांसमक्ष सापळापूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेली। डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या पुरुष एजंटने व्यवसाय गमनासाठी होकार देऊन त्यासाठी 1000 रुपयांची मागणी केली व डमी ग्राहकास वरच्या मजल्याच्या रूममध्ये जायला सांगितले। डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे रक्कम देऊन पोलीस पथकास ठरलेला इशारा केला असता पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारला। पैसे स्वीकारलेल्या पुरुषास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक ज्ञानोबा गदळे असे सांगितले। सदर पुरुषाची झडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या 500 रुपये दराच्या 2 नोटा मिळून आल्याने त्या पंचांसमक्ष जप्त केल्या। सदर ठिकाणी एक पीडित महिला मिळून आली। पीडित महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने सांगितले की अशोक ज्ञानोबा गदळे आणि आशा सुंदर पवार हे दोघे महिलांना घरी बोलावून घेतात व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले। आरोपी अशोक गदळेची 2 पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे डमी ग्राहकाने दिलेल्या 2 नोटा मिळून आल्या। तसेच रूमची झडती घेतली असता 12 विना वापरलेले निरोध मिळून आले आहे। दोन्ही नमूद आरोपींवर पीडित महिलेस स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बोलावून घेऊन स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करून त्याच कमाईवर उदरनिर्वाह करून वेश्या व्यवसाय करण्यास लावले व सदर महिलेचे शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावले म्हणून त्यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। बीड येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।